सगळेजण सगळे करतात का? शौचालयामध्ये काय जायचं असतं? आणि आपण जर शौचालयाला बाहेर गेलो तर मग काही रोग पसरतात शौचालयात कोणते आजार पसरतात रे? आणखी काय केलं पाहिजे? शौचालयात जाऊन आलं बाहेर आपण की मग हात धुतले पाहिजे. आणखी हात आणि पाय धुतले पाहिजे. म्हणजे आपण हात पाय धुतले की मग काय होईल रे? आपल्याला आजार होणार नाही. आपल्याला कोणते आजार होणार नाही. मग शौचालय सगळेजण घरातले जातात का? हो. आणि मग शौचालय जर आपण बाहेर गेलो तर बाहेर गेल्यानंतर काय होईल? आजार पसरतील. आपण शौचालय बाहेर गेलो तर बाहेर गेल्यानंतर शौचातून आपले जे रोगजंतू पसरतात त्याच्यातून आपल्याला कोणते आजार होतील? म्हणजे डास वगैरे होतील किंवा इतर जे रोगजंतू पसरतील त्याच्यातून आपल्याला आजार पसरतील. मुलांच्या मनावर स्वच्छतेचे हे धडे बिंबवले गेले ते प्रत्यक्ष कृतीतून. ठाण्यापासून 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरीना पाड्यात फिरला तर गावातली स्वच्छता आधी नजरेत येते. आणि याचं कारण आहे गावात जवळपास प्रत्येक घरात बांधण्यात आलेलं शौचालय. शौचालयाचा वापर करतात का? बाहेर जात नाही ना कोणी? सगळेजण शौचालयाचा वापर करतात. सगळेजण करतात का? शौचालय जाऊन आल्यावर काय करता रे तुम्ही? हात आणि साबणाने स्वच्छ धुता. कशासाठी धुता? हाताला काय असतात? म्हणून आपण काय केले पाहिजे? दत्ता आणि अश्विनी यांचं नुकतंच लग्न झालेलं. पण लग्नाआधी आपल्या घरात शौचालय हवंच असा दत्तानं निश्चय केला आणि श्रमदानातून शौचालय बांधलं. गावामध्ये हागणदारी मुक्त गाव करण्यासाठी आम्ही हे बाथरूम बांधली. पहिल्या अगोदर बाया आणि पुरुष हे बाहेर जायचे उघड्यावरती. त्यासाठी आम्ही उघड्यावर न जाता त्यासाठी आम्ही बाथरूम बांधले. ह्या गावाचं नाव बोरीचा पाडा. मी सोमवार येथे आले. म्हणजे बाथरूम साठी पूर्वी सकाळी पहाटे किंवा संध्याकाळी जायला लागतं वेळ काढून ते पण. आणि आता इथे जरा जवळच आहे तर बरं मग कधी जेव्हा वाटलं तेव्हा जायला भेटतं. दत्ता आणि अश्विनीच नाही तर रात्री बेरात्री शौचासाठी गावाबाहेर जावं लागणाऱ्या घरातल्या इतर बायकांनाही त्यामुळे दिलासा मिळाला. पहिले आम्हाला संडासातून लांब जायला लागायचं. आता तसं काही नाही. आता दाराजवळच आहे. आता जेव्हा वेळ दिली तेव्हा आम्ही जाऊ शकतो. त्रास व्हायचा रात्रीचे म्हणजे निघताना जायला लागायचं. तसं अर्थ नाही. आता बरं घरात आणि पर्यायानं गावात ही स्वच्छता आली ती राईट टू गो या प्रोजेक्टमुळे. आमच्याकडे पहिल्यांदा इथे शौचालय नसल्यामुळे आरोग्य संबंधी बऱ्याचशा समस्या जाणवत होत्या.
परंतु जेव्हापासून आमच्याकडे स्वच्छ भारत मिशन ही योजना सुरू झाली त्याच्या अंतर्गत आम्हाला शौचालय बांधण्यासाठी निधी मिळत होता. परंतु सदर निधी जो आम्हाला पंचायत समिती मार्फत किंवा जिल्हा परिषद मार्फत मिळत होता त्याच्यामध्ये आम्हाला शौचालय बांधणं पूर्ण शौचालय बांधून देणं आणि त्याचा लोकांना वापर करणं शक्य होत नव्हतं. त्याच्यामुळे लोकांना त्या निधीमध्ये शौचालय बांधणे शक्य न झाल्यामुळे ते शौचालय बांधणे तसंच काम जे होतं ते पूर्ण तसंच थांबून होतं. परंतु जेव्हा आमच्याकडे ग्रुप ग्रामपंचायत दहीगाव यांच्याकडे राईट टू गो प्रोजेक्ट रोटरी क्लब मार्फत आला तर आम्ही आमचं स्वच्छ भारत मिशन आणि राईट टू गो प्रोजेक्ट अंतर्गत दोन्हींच्या समन्वयाने शौचालय बांधण्याचं काम सुरू केलं. सदर रोटरी क्लब मार्फत किंवा राईट टू गो प्रोजेक्ट मार्फत आमच्याकडे जे बांधकाम झालं त्याच्यामधून आमच्याकडे जवळपास 250 शौचालय बांधकाम पूर्ण करून आज त्याचा लोक उपयोग करतात. राईट टू गो हा प्रकल्प म्हणजे अतुल भिडे यांनी ग्रामस्थांना विशेषतः महिलांना मिळवून दिलेला त्यांचा एक प्रकारचा अधिकार स्वतःच्या स्वच्छतेचा आणि गावाच्याही स्वच्छतेचा. खूप काही हवं आहे प्रत्येक गावामध्ये. म्हणजे संडास हे काही त्यांची फर्स्ट प्रायोरिटी नक्कीच नव्हती. अगदी बेसिक पाणी हवं आहे इतपतून मुलांना नोकऱ्या आल्यात, लाईट वारंवार जातात. तक्रारी भरलेलं प्रत्येक गाव होतं. प्रश्न तो होता मला असं हवं होतं की एक अशी कुठली गोष्ट आहे ज्याच्यामुळे आमूलाग्र बदल होऊ शकेल. आणि मी जेव्हा आमूलाग्र म्हणतोय तेव्हा मी असं म्हणतो की अशा एका गोष्टींनी ज्याच्यामध्ये घरातल्या स्त्रीवर काय परिणाम होईल. कारण मला असं ठाम मत आहे की घरातली स्त्री जर समाधानी झाली तर घर समाधानी व्हायला पटकन त्याला वाव मिळतो. त्यानंतर अशी कुठली गोष्ट आहे की ज्याच्यामुळे आरोग्य मध्ये सुधारणा होईल. आपल्या देशामध्ये आपण एक खूप मेजर म्हणतो प्रॉब्लेम आहे तो स्वच्छतेचा किंवा दुर्गंधीचा आणि आरोग्याचा. तर सरकारी असंख्य योजना आहेत त्या दवाखाने पुरवतात, डॉक्टर पुरवतात. पण मुलातलं आरोग्य बिघडू नये यासाठी काय करता येईल. तर सिंपल गोष्ट जी आपण शहरातील लोक खूप टेकन फॉर ग्रँटेड धरतो ती म्हणजे घरात संडास असणं. म्हणजे हल्ली तर आता सगळ्या शहरातल्या घरांमध्ये संडास सोडा प्रत्येक बेडरूमला वेगळा संडास आहे. एकीकडे असं प्रिव्हिलेज असताना दुसरीकडे गावात 1-2 किलोमीटर चालायला लागणं ही थोडी शर्मेची बाजू होती आणि ती मला खूप पटली. म्हणून मग मी याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं ठरवलं. आज या प्रोजेक्ट अंतर्गत या परिसरातील 3 गावांमध्ये मिळून तब्बल 621 शौचालय बांधण्यात आली आहेत. आपण शौचालय बांधायचं तेव्हा मी त्याचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासाचा एक भाग म्हणून मी सुलभ शौचालयांचं जे चेंबूरला ऑफिस होतं तिथे भेट दिली. त्यांच्या टेक्निकल लोकांशी बोललो आणि शोषखड्डा या विषयावर त्यांच्याकडनं माहिती घेतली. शोषखड्ड्याच्या दृष्टीने त्यांनी एक मेजर गोष्ट अशी बघितली की जर कातळ असेल किंवा दगड असेल तर तो शोषखड्डा तिथे न करणं ऍडवायजेबल असतं. तर या दृष्टीने जे 200 घरं बांधायची होती तर आम्ही असे वेगवेगळे स्पॉट घेतले 10 ते 12 स्पॉट आणि ते चेक केलं की कुठे प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा काही प्रत्यक्ष घराच्या आतमध्ये बघितलं, घराच्या आसपास सुद्धा बघितलं. काही घरांमध्ये असं नंतर आढळून आलं काम सुरू केल्यानंतर की इथे खाली दगड लागतोय. मग अशा घरांमध्ये मग ती जागा बदलायला लागली आम्हाला.